नमस्कार मित्रांनो. काल आपण बेड्याच्या घाटावरून चढत आलो. इथे यलोली गावामध्ये मुक्काम केलेला कमळादेवी मंदिरच्या इकडे. आता आम्ही उतरणार आहोत वाजंत्री घाटानुसार. वाजंत्री घाटातनं उतरणार खाली. आंबेनाळ नाही बोलतात पाणी पिऊन घे. तर आता आपण चालू करूया थोड्या वेळात. खेतोबाला आता प्रस्थान करतोय. हे कमळादेवीचं मंदिर आहे. काल रात्री थांबलेलो इथे. कमळादेवीला नमस्कार करतो. धन्यवाद. पिंपरी खेतोबाला जायला भरपूर असते. ते मार्किंग आहे, दगड आहेत ना, त्या रस्त्याने आम्ही चाललो आहे. खेतोबा तसं लांब आहे, अर्धा तास बोलतात गावाला. डोंगर पार करायचं आहे, खेतोबाला जायचं आहे. मस्त डीप फॉरेस्ट आहे. जंगलाचा विस्तार भरपूर मोठा आहे. रस्ते आहेत पाहिजे असे दोन साईडला दगड बांधलेत. त्यानुसार आम्ही रस्ता काढतो आहे. आणि ऑल्ट्रेलचा मॅप आहे, ती व्हाईट लाईन आहे, त्यानुसार आम्ही चालतो आहे. मस्त जंगल ट्रॅक आहे. दोन डोंगराच्या मधून चाललं आहे. गावकऱ्यांनी रस्ता मस्त बनवला आहे. हे बॉर्डर केली असेल परांली किंवा गव्हर्नमेंटने. तर आपण खेतोबाला पोचणार आहे. खेतोबाचा रस्ता पुढे आहे वाटतं कुठला तरी. मग आपण तिकडनं खेतोबाला पोचू. तिकडनं परत रस्ता शोधावा लागेल. वाजंत्री घाटाचा उतरायचा. रस्ता थोडासा भटकलेला, लागला आम्हाला खेतोबाचा रस्ता. नमस्कार. कुठे चालले? आता खालून कामच पाड्यावरून आले. अच्छा अच्छा, बोरगिरीला झाले. अच्छा, किती आहे बोरगिरी लांब इथनं? इथनं तरी 2-4 किलोमीटर, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर आहे. कसा रस्ता सरळ आहे का? सरळ आहे. सरळ जायचा. उतार आहे हा. उतार आहे. अच्छा, किती वाज जायचं? आता काही आपलं इथे जायचं कामात पडा. 20 झाले. कामत पाड्या, मी कामत पाड्यातून झालो. कामात पडत ना आला. बरोबर आहे ना? 10-18 वाजले. बरोबर आहे. 10 झाले. मध्ये फाटे फुटे येतात, कुठे जायचं, कुठच्या बाजूला शिडीनं जाणार का तुम्ही कबूल? नाही शिडीने नाही. शिडीने एकदम इझी आहे ना? हा? शिडीने इझी आहे ना? नाही भीती काय आहे ती नाही, पण अवघड किती आहे. पडेल असेल ती भीती आहे. नको हम्म. चालत जाऊ. म्हणून जायचं. तिकडून जा, वाजत्रीनं. हा. माझ्या तरी हा बरं पडेल आम्हाला. हा बरोबर आहे. पाणी बी आहे. आहे, पाणी आहे भरपूर आहे. नाही घेतलं पाणी. घेतलं. हा गावात थांबलेलो ना, हा हा पाणी वगैरे जेवण झालं तिकडे. हा. सकाळी नाश्ता करून निघालो. हा अरे ते कठीण आहे. अरे शिडीनं उतर. नाही, खालती उतरायचं आहे सरळ पुढून. हे आपला खेतोबाचं मंदिर. तिथे आपला कोथळीगडावरून पण दिसतं. लांबून नमस्कार. मंदिर ठेवले. हो, तर निघतोय. हो बरोबर आहे. उड्या मारायच्या आहेत ना. रस्ता भेटला इकडनं. थोडं पुढे गेलेलं, थोडं शोधावं लागतं. का मार्किंग नाही आहे कुठेच त्यामध्ये. आणि शेवटचा एक पॅच होता. बाकी सगळं डिफिकल्ट नाही. आता फक्त उतराट आहे. उतराट एकदम इझी आहे. तो वाजंत्री घाटाचं मिडल लेअर पण आता मिडल लेअरला आलो आहे आपण जवळजवळ. आता उतरणार खाली. मग एक चिन्ह आहे खेतोबा मंदिर पण. तिकडनं पण लेफ्टला आपला कामात पडायला जाण्याचा वाजंत्री घाटाचा रस्ता आहे. एक शिडीघाट आहे. शिडीघाट नाही बघू ट्राय करायचं की नाही. समोर तुंगी दिसते आपल्याला खाली. कोथळीगड पण आता दिसत नाही आहे, पुढं इनविजिबल आहे. धुकं आहे पूर्ण. हा वाजंत्री घाटाचं हे आहे, खालचं पठार आहे. होतं काय मी लास्ट टाइम इथे
2 टेंट लावलेले की वरती लावलं काय आठवत नाही. आम्ही अडकलेलो 2 वर्षापूर्वी इथे. रात्र झाली 7 वाजलेले पण टेंट इथेच लावला. तर आपण आपल्या नेहमीच्या रूटला पोचलो आहे जिथे चिन्ह आहे खेतोबा मंदिर म्हणून. आम्ही डिसिजन घेतला शिडीच्या घाटाला उतरायचा. तो वेळ वाचेल तेवढा. आणि एक सहकारी भरपूर आमचं स्लो आहे. तर शिडीच्या घाटाने एकदम सावकाश उतरणार. गावकऱ्यांना पण विचारलं बोला सावकाश उतारा तर काय प्रॉब्लेम नाही. हे आपलं वाचर्दी घाटाचा वरचं अप्पर सेक्शन. कुठं आलं काय कळत नाही आहे. आपला हा भाऊ एकदम स्लो झाला आहे त्यामुळे शिडी घाटचा निर्णय घेतला. चल रे लवकर. सुनील थोडा पुढे गेलाय बघायला. वाट रिस्क आहे. थोडा रिस्की रस्ता आहे सामान उतरायला. हा चाल. याने सांगितलेलं ना रे तुला. माझं पाय इथे येते. हा उतर. चला फोन पहिला सायलेंटवर टाक पहिला उतरल्यावर. हो योगी आता तर हे सोपं आहे ना. नाही थोडं नाही असं नको होतं तिकडे. हा हात तिथे टाक. हा तिथे टाक. हा मतलब वजन इकडे आलं पाहिजे. हा बाई इकडे ग्रिप आहे. ये. बरोबर इथे दे. सावकाश तिकडे तोंड कर. आता बाई शेवटची ग्रिप. हा आता याच्यानंतर लास्ट घे बाई मोठी ग्रिप. बोलले ना गावकरी उतरायचं उतरू शकतो असंच बोलले. तुझी काठी तिथे होती बघ. हे बघ तिथे होती तुझी काठी पण. कुठे कुठे तिकडे जाऊ दे. यायची का नको बरं दुसरी बघा. हे बघ सुनील आपला त्याला ते बघ. थांबा. तू थोडा वेळ विश्रांती तुला हवी आहे तर ब्रेक. विश्रांती घ्या. ब्रेक घ्या. ब्रेक घ्या. घासला पकडू नको तू. तू थरथरतोयस तर तू बस पहिला नॉर्मल हो. घास पकडू नको बाजूला. जरा सपोर्टला ठेव. रशीवर तो अवलंबून नको राहू. तू इकडून ये. बसून जा. नाही बसून जा. बसून जा. काय नाही चल बसून जा. चल बसून येऊन दे त्याला. बसून ये. उतरतो आहे. लादेनची आज कसोटी आहे. त्याच्या पार्श्वभागांना टेकून तो घासून घासून उतरतोय. त्याची पॅन्ट घासून घासून तिथे आता बहुतेक विरून तिथे एक भोगदा निर्माण होणार आहे असं दिसतंय. उभं राहिलाय. तालिया. अरे बसला पुन्हा. त्या साईडला हो. इथे इथे हा. मी रशी इकडे घेतो. हा उभं कसं. एवढंच आहे झालं मग. योगेश मजा आली आज. पार्टी आहे आता लादेनकडनं. त्याला आपण सुरक्षितपणे खाली उतरवलेलं आहे. तर आम्हाला पार्टी देणार तो देड स्टेशनला. उतर शिडीने आता पटकन. आज रशी पकड आणि खाली आहे. हा पार्टी आहे. पार्टी तो बांधी है. शिडीच्या गाड्याला उतरलो. एक मळलेली वाट लागली. व्हाईट लाईन आम्ही सोडली. माहिती नाही रस्ता कुठला जातो. एक ही खुबी आहे. तुंगी आहे त्याच्या राईट साईडने चालतो आम्ही डोंगराच्या. तर असेल रस्ता कुठल्या गावात कामात पडायला मिळत असेल हा रस्ता. चेक करूया. तो आता आम्ही डोंगर क्रॉस केला. हा जो होता तो खुटीची वाट हे होता खुटीचा डोंगर. तर बहुतेक हा रिबिन पण लागले तर कामात पडायला हा उतरत असणार रस्ता. अजून तर आम्हाला 5 तास झाले पुढं चालू. 5 तास 20 मिनटं झाले. काय करता काय तपश्चर्या म्हणजे करता काय काय मिळवता. नेडा होल बघतो त्याच्या जाऊन दे. तो येतोय समोर आपला नेडा दिसतं. हा आपला कोथिळीगड दिसतोय आपल्याला. आणि आपण लास्ट टाईम आपण गेलेलो कौलाची धार करून आपण इथे गेलो नाकिंड घाटात गेलेलो. त्याचा बोगदा दिसतं आपल्याला. तर तिकडनं पण एक रस्ता आहे पण तो लॉंग रूट आहे. आज भरपूर दमछक झाली आमची. तर कामात पडायला आम्ही इकडनं शिडीच्या घाटाने उतरलो. रिस्की होतं
2 जण चांगले होते आपले, उतरले. रोप पण लावला जागी. तर हा कामच पडायला उतरतो की नाही चेक करावं लागेल. तसं टॅक्सी करून घरी जायचं. रस्ता खाली चाललाय, वाडीत गेला, वाडीत जायला वाटतं. बघूया. इकडं हा शिडीच्या वाड्याला जातं, रिबीत लागलं इकडे. शिडीच्या घाट्यानं आपल्याला चढतं येतं वाजंत्री घाट. तर इकडनं जाता येतं. तर कामात पडायला उतरायचं आहे. जवळजवळ आलं आहे आपण. समोर कोथळीकडे दिसतोय. डुक्करपाडा काय असेल, कुठला वाडा असेल ते बघूया. कामात पाडा. तर हा रस्ता लागला आहे, लेट झाला आहे भरपूर. रस्ता लागला. ते आम्ही या रस्त्याने आलो कुठं तरी, शिडीच्या वाड्याला उतरलो कुठं तरी. आणि हा पुढं डोंगराला वळसा घालून या डोंगराकडनं आलो आम्ही. तर कामात पडायला आम्ही पोचू. आता एक जण मागे राहिला आहे, त्याला हाका मारतो. पोचेल तर एकत्र जाऊ आम्ही. आपण कामात पडायला पोचलो आहे ना. टॅक्सीवाल्याला बोलवलं आहे. मित्रमंडळी पुढे उतरले. एक जण येतोय लांबून. फोन केला.